नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय. मित्रांनो, आता पाहायला मिळतंय की नंदिनी आणि जेव्हा पुन्हा घरी आलेले असतात तर नंदिनी लाडू देत पार्थला म्हणत असते की तिळगुळ घ्या आणि आमच्याशी गोड बोला. तर हे सगळं बघून मालिनी आता देवाकडे प्रार्थना करत असते की यांच्यातील अबोला मिटू दे, माझे दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना एकत्र म्हणजे येऊ देत. तर तिळगुळ घेऊन पार्थ नंदिनी म्हणतो की या लाडूसारखाच गोड तुमच्या नात्यातही असू दे. ज्या प्रकारे आमचं नातं घट्ट आहे, तर पार्थचं बोलणं ऐकून आता मालिनी म्हणते की म्हणजे तुमच्यातील दुरावा सुद्धा संपला की काय? तर जीवा आणि पार्थ बोलू लागतात की किती छान दिसतायत माझ्या सुना. हेच बोलणार होतीस ना आई तू? पण तुझ्या मुलांचं काय? तेव्हा मालिनी म्हणते की तुम्ही सुद्धा खूप छान दिसतायत. अ, सुनासुदीमध्ये दोन्ही भावांमधील आणि सुनांमध्ये दुरावा कमी झालेला असतो. आणि मित्रांनो, नंदिनी जीवाला माफ तिने केलेलं असतं आणि ती त्यांच्यासोबत तिच्या सासरी आलेली असते. तेवढंच नाही तर पार्थने सुद्धा कावाला ऍक्सेप्ट केलं आहे आणि आता चारही जण एकत्र येऊन आता मकर संक्रांतीचा सण साजरा करताना आपल्याला दिसणार आहे. त्यामुळेच मालिनी जी आहे ती खूप जास्त खुश झालेली आहे. तर तुम्ही ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.